20 वर्ष सत्यजित पाटलांचे वडील हे विश्वास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत आणि आज त्यांच्या प्रचाराची धुरा ही शाहूवाडी आणि शिराळा तालुक्यामध्ये विश्वास कारखानाच राबवतोय। पाचव्यांदा त्यांच्या वडिलांची व्हाईस चेअरमन म्हणून फेरनिवड झाली। मग हे साखर सम्राट नाहीत तर काय, हा धडधडीत पुरावा आहे। मग त्यामुळं या सगळ्या साखर कारखानदारांनी मिळून जे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा बदला घेण्यासाठी म्हणून एकजूट करून एक उमेदवार उभा केला आहे। शत्रू आहेत पण त्यांना ज्यांनी उभं केलंय ते निश्चितच आमचे शत्रू आहेत आणि त्यांचा काटा आम्ही काढणारच। मला या भागातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न ताकदीनं लोकसभेमध्ये मांडायचे आहेत, कारण धोरण दिल्लीत ठरतं, परिणाम गावातल्या माणसाला भोगावे लागतात। त्यामुळं धोरण गावातल्या सामान्य माणसाकडे, कष्टकऱ्याकडे, गोरगरिबाकडे बघून ठरवलं पाहिजे। यासाठी आग्रही भूमिका लोकसभेमध्ये मला घ्यायची आहे। उदाहरणार्थ अदानीसारख्या श्रीमंत उद्योगपतीला 4 पैसे कमावता यावेत म्हणून पाम तेलाच्या आयातीवरचा कर कमी करून प्रचंड सवलती दिल्या गेल्या आणि सोयाबीनचा भाव 9,000 वरून 4200 पर्यंत आला आणि लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्याची माती झाली। अशा प्रकारची धोरणं ज्यावेळी राबवली जातात त्याला कडाडून विरोध करण्यासाठी म्हणून मला दिल्लीला जायचं आहे। रासायनिक खताचे भाव आज जे वाढलेले आहेत त्याचं कारण केंद्र सरकारनं रासायनिक खतावरची कमी केलेली सबसिडी आहे। ही सबसिडी कमी केलेली असताना नुकतंच संसदेचं बजेटचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात आवाज का उठला नाही आणि म्हणून यासारखे जे अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ज्याची धोरणं दिल्लीत ठरतात, परिणाम आम्हाला भोगावे लागतात, त्यासाठी त्या प्रश्नावर परखडपणे बोलण्यासाठी, सरकारवर दबाव आणण्यासाठी म्हणून मला ही निवडणूक लढवायची। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक